ಆದಂಪುರ ಏರ್ಬೇಸ್ನಲ್ಲಿ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಯಾವುದೇ ಹೆದರಿಕೆ ಬೆದರಿಕೆಗೆ ಭಯೋತ್ಪಾದನೆಗೆ ಜಗ್ಗೋದಿಲ್ಲ ಅನ್ನುವಂತಹ ಸ್ಪಷ್ಟ ಸಂದೇಶವನ್ನ ರವಾನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಯಾವುದೇ ಅಣ್ವಸ್ತ್ರದ ಬೆದರಿಕೆ ಭಾರತ ಜಗ್ಗೋದಿಲ್ಲ. ಪಾಕ್ ಅಣ್ವಸ್ತ್ರ ಬ್ಲಾಕ್ ಮೇನ್ ಅನ್ನ ಸಹಿಸೋದಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಆದಂಪುರ ಏರ್ಬೇಸ್ನಲ್ಲಿ ಅಬ್ಬರಿಸಿದ್ದಾರೆ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ. ಸೇನೆಯ ಶಕ್ತಿಯಿಂದ ಆಪರೇಷನ್ ಸಿಂಧೂರ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿದೆ. ಇದು ಅಲ್ಲಿನ ಸೇನೆಯ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಸೈನಿಕನಿಗೆ ಮಾತಾಡ್ತಿರುವಂತಹ ಮೋದಿ ಅವರು ಪ್ರಮುಖ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಉಲ್ಲೇಖ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಭಾರತೀಯ ಸೇನೆಯ ದಾಳಿಗೆ 100 ಉಗ್ರರ ಹತ್ಯೆಯಾಗಿದೆ. ಉಗ್ರರಿಂದಾಗಿ ಪಾಕಿಸ್ತಾನ ಈಗ ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿಲ್ಲ. ಅವರಿಗೀಗ ಸುಲಭವಾಗಿ ಉಸಿರಾಡೋದಕ್ಕೂ ಕೂಡ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ ಅನ್ನುವಂಥ ವಿಚಾರವನ್ನ ಪ್ರಸ್ತಾಪ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಆದಂಪುರ ಏರ್ ಬೇಸ್ನಲ್ಲಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಏನು ಮಾತಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದು ಬಹಳ ಮುಖ್ಯ. ಮೊದಲಿಗೆ ಆ ಸೈನಿಕರ ಮನೋಬಲವನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸುವಂತ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಮಾತಾಡಿದ್ರು. ಆ ನಂತರ ಪ್ರಮುಖ ಅಂಶಗಳನ್ನು ಉಲ್ಲೇಖ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ. ಭಾರತೀಯ ಸೇನೆ ನಿಮ್ಮ ಶಕ್ತಿಯಿಂದ ಆ 100 ಮಂದಿಯನ್ನ ಹೊಡೆದುರುಳಿಸೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಾಯಿತು. ನಿಮ್ಮ ಶಕ್ತಿಯೇ ಇಲ್ಲಿ ಆಪರೇಷನ್ ಸಿಂಧೂರ್ ಯಶಸ್ವಿಯಾಗೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಾಯಿತು. ಆ ವಿಚಾರವನ್ನ ಪ್ರಸ್ತಾಪ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ. ಭಾರತೀಯ ಸೇನೆ ದೇಶವೇ ಹೆಮ್ಮೆ ಪಡುವಂತೆ ಮಾಡಿದೆ ಅಂತ ಆ ಸೇನಾ ಪಡೆಯ ಮುಂದೆ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. 3 ಸೇನಾ ಪಡೆಯ ಯೋಧರಿಗೆ ನನ್ನದೊಂದು ಸಲ್ಯೂಟ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ದೇಶದ ಪ್ರಧಾನಿ. ನಿಮ್ಮ ಶಕ್ತಿಯಿಂದ ಆಪರೇಷನ್ ಸಿಂಧೂರ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿದೆ. ಭಾರತೀಯ ಸೇನೆ ಇತಿಹಾಸವನ್ನ ನಿರ್ಮಿಸಿದೆ. ಸೇನೆ ದೇಶವೇ ಹೆಮ್ಮೆ ಪಡುವಂತೆ ಮಾಡಿದೆ. 3 ಸೇನಾ ಪಡೆಯ ಯೋಧರಿಗೆ ಸಲ್ಯೂಟ್. ನಿಮ್ಮ ಶಕ್ತಿಯಿಂದ ಆಪರೇಷನ್ ಸಿಂಧೂರ ಯಶಸ್ವಿ ಅಂತ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. 100ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಉಗ್ರರನ್ನ ಹತ್ಯೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಈ ಏರ್ಬೇಸ್ ಮೇಲೂ ದಾಳಿಗೆ ಪಾಕ್ ಯತ್ನವನ್ನ ಮಾಡಿದೆ. ಆದಂಪುರ ಏರ್ಬೇಸ್ ಮೇಲೆ ದಾಳಿಗೆ ವಿಫಲ ಯತ್ನವಾಗಿದೆ. ಉಗ್ರರಿಂದಾಗಿ ಪಾಕಿಸ್ತಾನ ಈಗ ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿಲ್ಲ ಅಂತ ಹಲವು ವಿಚಾರಗಳನ್ನ ಪ್ರಸ್ತಾಪ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. अगर पाकिस्तान ने फिर से आतंकी गतिविधि या सैन्य दुस्साहस दिखाया तो हम उसका मुंह तोड़ जवाब देंगे. फिर कोई टेरर अटैक हुआ तो भारत जवाब देगा, पक्का जवाब देगा. ये हमने सर्जिकल स्ट्राइक के समय देखा है, एयर स्ट्राइक के समय देखा है, और अब तो ऑपरेशन सिंदूर भारत का न्यू नॉर्मल है. और जैसा मैंने कल भी कहा, भारत ने अब 3 सूत्र तय कर दिए हैं. पहला, भारत पर आतंकी हमला हुआ, हम अपने तरीके से, अपनी शर्तों पर, अपने समय पर जवाब देंगे. दूसरा, कोई भी न्यूक्लियर ब्लैकमेल भारत नहीं सहेगा. तीसरा, हम आतंक की सरपरस्त सरकार और आतंक के आकाओं को अलग अलग नहीं देखेंगे. दुनिया भी भारत के इस नए रूप को, इस नई व्यवस्था को समझते हुए ही आगे बढ़ रही है. मां भारती की जय बोलते हैं तो दुश्मन के कलेजे कांप जाते हैं. जब हमारे ड्रोन दुश्मन के किले की दीवारों को ढहा देते हैं, जब हमारी मिसाइलें सनसनाती हुई निशाने पर पहुंचती हैं, तो दुश्मन को सुनाई देता है भारत माता.
जब हम सूरज उगा देते हैं तो दुश्मन को दिखाई देता है भारत माता की जय। जब हमारी फौजें न्यूक्लियर ब्लैकमेल की धमकी की हवा निकाल देती हैं तो आकाश से पाताल तक एक ही बात गूंजती है, भारत माता की जय। वाकई आप सभी ने कोटि कोटि भारतीयों का सीना चौड़ा कर दिया है। हर भारतीय का माथा गर्व से ऊंचा कर दिया है। आपने इतिहास रच दिया है। और मैं आज सुबह सुबह आपके बीच आया हूं आपके दर्शन करने के लिए। जब वीरों के पैर धरती पर पड़ते हैं तो धरती धन्य हो जाती है। जब वीरों के दर्शन का अवसर मिलता है तो जीवन धन्य हो जाता है। और इसलिए मैं आज सुबह सुबह ही आपके दर्शन करने के लिए यहां पहुंचा। आज से अनेक दशक बाद भी जब भारत के इस पराक्रम की चर्चा होगी तो उसके सबसे प्रमुख अध्याय आप और आपके साथी होंगे। मां भारती की जय बोलते हैं तो दुश्मन के कलेजे कांप जाते हैं। जब हमारे ड्रोन दुश्मन के किले की दीवारों को ढहा देते हैं, जब हमारी मिसाइलें सनसनाती हुई निशाने पर पहुंचती हैं तो दुश्मन को सुनाई देता है भारत माता की। जब हम सूरज उगा देते हैं तो दुश्मन को दिखाई देता है भारत माता की जय। जब हमारी फौजें न्यूक्लियर ब्लैकमेल की धमकी की हवा निकाल देती हैं तो आकाश से पाताल तक एक ही बात गूंजती है, भारत माता की जय। वाकई आप सभी ने कोटि कोटि भारतीयों का सीना चौड़ा कर दिया है। हर भारतीय का माथा गर्व से ऊंचा कर दिया है। आपने इतिहास रच दिया है।